कोपरगाव शहरातील कर्मवीर नगर परिसरात रविवार दिनांक 12 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या दरम्यान एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला आपल्या लहान मुलांसोबत घरी जात असताना कर्मवीर नगर रोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले आणि क्षणार्धात घटनास्थळावरून पळ काढला. या झटापटीत महिलेच्या गळ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान जवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिला मुलांसोबत जात असल्याचे तसेच चोरटे भरधाव वेगाने पळून जातानाचे दृश्य कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. मात्र याबाबतचे सर्व अधिकृत माहिती पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे. दरम्यान कोपरगाव शहरात गेल्या काही दिवसात चोरी व सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव. आज आमचे मित्र पंकज शर्मा यांच्या मातोश्री निवारामध्ये त्यांचं एक घर आहे. ते निवार त्यांच्या घरून निघाल्या होत्या आणि आपल्या कर्मवीर नगरची पाठी माऊर बांगल्यासमोर तिथे दोन अज्ञात इसम आले आणि त्या इसमांनी आमच्या मित्रांच्या आईची पोत ओढण्यात आली. तर या आमच्या नाईक किराणा दुकान तर गणपती मंदिर पर्यंत या रोडला खूप अंधार असतो. आम्ही नगरपालिकेला, प्रशासनाला वारंवार विनंती करत आलोय, आम्हाला ह्या भागाला, या रोडला लाईट बसून देण्यात यावी. पण नगरपालिकेने अजून त्याच्याकडे अद्याप लक्ष दिलं नाही. नगरपालिकेकडे कधी लाईट आहे, कधी ब्रॅकेट नाही, ब्रॅकेट आहे तर लाईट नाही. आम्ही त्यांना लाईटाची मागणी करू करू वैतागलो आणि ह्या नगरपालिकेच्या याच्या पै आज पंकज शर्मा त्यांच्या आईवर ही परिस्थिती आली. त्यांची पोत ओढण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांचे लहान नातवंड होते. ती पोत ओढण्यात इथपर्यंत ठीक आहे, पण त्या नातवंडांना काही झालं असतं तर याला जबाबदार कोण? नगरपालिकेने याच्यावर योग्य ती कारवाई करावी. या रोडला लवकर लवकर लाईट बसून देण्यात यावी. तसेच वारंवार कोपरगावमध्ये कंटिन्यू घटना घडत आहे. तर त्याच्यामध्ये पॉवर हाऊस पैशी पापडीवाल्यांच्या घरच्यांची सुद्धा पोत वाढण्यात आली 2-4 दिवसापूर्वी. तसे त्याकरता पोलीस प्रशासनाला एक विनंती, त्यांनी सुद्धा या गोष्टीवर लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी. आमच्या राहत्या घराजवळ कर्मवीर नगर या ठिकाणी एक साधारण 8-8:15च्या वेळेस एक मावशी त्यांच्या नातवंडासोबत पायी चालल्या होत्या. पायी चालत असताना पल्सरवर दोन तरुण आले आणि खूप जोरात येऊन त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र वरबडून नेलं. आमच्या पोलीस प्रशासनाला खास विनंती आहे, मागील 2 ते 3 दिवसापूर्वी सुद्धा साई सिटी येथे साई रेसिडेन्सी या बिल्डिंग मध्ये 2 ते 3 फ्लॅट भर दिवसा फोडण्यात आले. मागे काही दिवसापूर्वी ब्रिजलाल नगर येथे सुद्धा काही रो हाऊस फोडण्यात आले आणि कर्मवीर नगरच्या मागच्या बाजूला सुद्धा 2-3 वेळेस तिथल्या लोकांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरांची दहशत दिसून आली. ते कोयते घेऊन येतात. तर सामान्य नागरिकांनी करायचं काय? तर आमची पोलीस प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे, त्यांनी रात्रीचं 12 नंतर पेट्रोलिंग करतात ते अवश्य करावं, पण त्यासोबतच संध्याकाळी किंवा दिवसा अशा ज्या घटना घडतात त्याला आळा घालण्यासाठी गस्त वाढवावे किंवा जे हे चोर असतील त्यांचा छडा लावावा आणि लवकरात लवकर त्यांना गजाआड करावे, जेणेकरून आमच्या महिला भगिनी आणि नागरिक रस्त्याने किंवा सोसायटीमध्ये फिरताना त्यांच्या मागे जे आज त्यांचं भीतीचं वातावरण आहे त्याच्यातून ते बाहेर निघतील आणि त्या पोलीस प्रशासनाने ती लवकरात लवकर काळजी घेऊन त्या चोरांना धरावे आणि त्या चोरीचा छडा लावावा, एवढी मी एक स्थानिक नागरिक म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती करतो.